So in today's lecture we are going to discuss about the mitochondria. जे लोक लेट जॉईन झाले त्यांनी समजून घ्यायचं आहे की आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकतोय मायटोकॉन्ड्रिया बद्दल. यामध्ये आपल्याला अल्ट्रा स्ट्रक्चर आणि मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन हे आपल्याला शिकायचं आहे. सो मायटोकॉन्ड्रिया हा एक प्लुरल वर्ड असतो. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच एक अनेक वचन असतं. याचा सिंग्युलर फॉर्म, द सिंगल फॉर्म इज mitochondria. The singular form is mitochondria, and we cannot see mitochondria without staining in microscope. मायटोकॉन्ड्रियाला विदाउट स्टेनिंग आपण मायक्रोस्कोप मध्ये हे बघू शकत नाही. तर कोणतं स्टेन आपल्याला इथे यूज करावं लागेल? आपण म्हटलं होतं की वी हॅव अ स्टेन दॅट इज नेम जॅनस ग्रीन. जॅनस ग्रीन नावाच्या स्टेननी सुरुवातीला आपल्याला सेलला स्टेन करावं लागेल आणि ते सेल काय करेल? मग ते सेल जे जॅनस ग्रीनचं स्टेन आहे ते स्टेन कशाला करेल? ते स्टेन करेल मायटोकॉन्ड्रियाला, आणि त्यामुळे मायटोकॉन्ड्रियाला आपण विजिबल करू शकतो सिंपल मायक्रोस्कोप मध्ये. सो द मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस of cell. So why the mitochondria is called as powerhouse of cell? Can anyone please explain? Sir, ATP formation. Yes, Pratibha, जोराने बोला थोडं. ATP formation. हा, तिथे एटीपी फॉर्मेशन ची प्रोसेस होती. तर कोणती प्रोसेस आहे एटीपी फॉर्मेशन ची? मायटोकॉन्ड्रिया इज अ मेन साइट फॉर द एटीपी फॉर्मेशन. मग प्रोकॅरियोटिक्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया हा अब्सेंट असतो. मग तिथे एटीपी फॉर्मेशन कुठे होते बरं? मला वाटते तुम्ही SY ला शिकले असतील. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला SY मध्ये बायोकेमिस्ट्री शिकताना कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम शिकत असताना तुम्हाला शिकवलं असेल. तर व्हॉट इज साइट ऑफ एटीपी फॉर्मेशन इन प्रोकॅरियोटिक्स देन? आणि युकॅरियोटिक्स मध्ये एटीपी फॉर्मेशन कोणत्या प्रोसेसद्वारे होतं? येस प्रतिभा? बाकीच्यांचा काही संबंध नाही का लेक्चर ऐकण्याशी? फक्त पिक्चर बघितल्यासारखे लेक्चर बघता का? माधुरी ठोके, शारदा, सर कार्निटाइन कॅरियर सिस्टीम. येस अदनान? कार्निटाइन कॅरियर सिस्टीम पण ते राहतं ना सर. मला OTP प्रोड्यूस करण्यासाठी. कळलं नाही तुझा पण. सिंपल एका 2 वर्डची स्टेप आहे आपल्या मेटाबॉलिझमची. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये शिकले असतील तुम्ही. मला वाटते क्रेब सायकल आणि ETS चं नाव ऐकलं असेल. ऐकलं कधी? हो सर. हो सर. हो सर. फ्लेक्स प्रेझेंट इन द ETS सिस्टीम मध्ये जो एटीपी सिंथेज असतो तो कुठे प्रेझेंट असतो? मग तो मायटोकॉन्ड्रिया मध्येच प्रेझेंट असतो ना. सो दॅट्स वाय दी मायटोकॉन्ड्रिया इज अ साइट फॉर एटीपी सिंथेसिस. मग प्रश्न येतो, प्रोकॅरियोटिक्स मध्ये एटीपी सिंथेसिस कसं होतं? प्रोकॅरियोटिक्स मध्ये तर मायटोकॉन्ड्रिया तुम्ही म्हटलंय, अदनांनी म्हटलंय आपल्याला, प्रोकॅरियोटिक्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया हा अब्सेंट होतो. देन हाऊ द एटीपी सिंथेसिस टेक्स प्लेस इन द प्रोकॅरियोटिक्स? आपण तुम्हाला माहिती आहे की ग्लुकोज पासून तुम्ही ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर तुमच्याकडे इथे काही एनर्जी रिलीज होते आणि त्या एनर्जीला तुम्ही ट्रॅप करता इन द फॉर्म ऑफ एटीपी. त्या एटीपीला तुम्ही त्या एनर्जीला तुम्हीच म्हणता एटीपी. मग प्रोकॅरियोटिक्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट आहे. तर मग प्रोकॅरियोटिक्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असूनही तिथे मग त्यांना पण एटीपीची गरज लागते ना, त्यांना पण एनर्जीची रिक्वायरमेंट लागते ना, ज्या पद्धतीने ह्युमन्सला लागते, युकॅरियोटिक्सला लागतं. येस? सर ते एडीपी थ्रू एटीपी फॉर्मेशन होतं ना प्रोकॅरियोटिक मध्ये. होतं ना. मग कोणती प्रोसेस आहे की प्रोकॅरियोटिक मध्ये एटीपी फॉर्मेशन करेल? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलं. चला तुम्हाला
सगळ्यांना आपल्या चॅनल वरती कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम नावाची लेक्चर सिरीज टाकलेली आहे, ती सगळ्यांनी बघून घ्या. त्याच्यावरून तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. सो मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा सेल मध्ये किती असतो बरं? द नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज व्हॅरी. व्हॅरी कशावरून होतो? फंक्शन. त्या सेलचं स्पेसिफिक फंक्शन काय आहे यावरून मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा व्हॅरी होत असतो. म्हणजे एखाद्या सेलला जर एनर्जीची रिक्वायरमेंट जास्त असली तर तिथे मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा जास्त असेल. एखादा सेल हा रिगरस ऍक्टिव्हिटी करत असेल तर तिथे म्हणजे मसल टिश्यू समजा आपण पकडूया मसल सेल्स, तर तिथे काय असेल? मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त असेल. ब्रेनला एनर्जीची रिक्वायरमेंट जास्त असते, तिथे मायटोकॉन्ड्रियाचं प्रमाण जास्त असेल. कमी फंक्शन करणारे सेल त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा कमी असेल. म्हणजेच द number of mitochondria is vary depending upon physiological ऍक्टिव्हिटी ऑफ सेल. म्हणजे सेल कोणत्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी करतं याच्यावरती मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा व्हॅरी असू शकतो. जसा नंबर व्हॅरी असू शकतो त्याच पद्धतीने मायटोकॉन्ड्रियाचा शेप अँड साईज हा सुद्धा व्हॅरी होतो. म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचा शेप आणि साईज हा सुद्धा व्हॅरी असू शकतो डिपेंडिंग अपॉन द सेम फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ सेल. म्हणजे सेल कोणत्या पद्धतीची फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी करतं याच्यावरती त्याचा शेप हा व्हॅरी होतो. जनरली द मायटोकॉन्ड्रिया इज हॅव्हिंग द सॉजेस शेप. सॉजेस शेप सारखा तो मायटोकॉन्ड्रिया जनरली दिसतो. म्हणजे काहीतरी अशा पद्धतीचा तोच मायटोकॉन्ड्रिया सेम त्याचे शेप व्हॅरी होऊ शकतात. द शेप ऑफ मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो व्हॅरी. द साइज ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज ऑल्सो व्हॅरी. बट जनरली द शेप ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज सॉजेस शेप. सो सिलेंड्रिकल सुद्धा असू शकतो, मायटोकॉन्ड्रिया ब्रांच सुद्धा असू शकतो, मायटोकॉन्ड्रिया स्पायरल सुद्धा असू शकतो. म्हणजे स्पर्मच्या सेंट्रोल मध्ये जो मायटोकॉन्ड्रिया असेल तो सिलेंड्रिकल शेपचा असेल. म्हणजे जसं सेलचं फिजिओलॉजी आहे त्या पद्धतीने मायटोकॉन्ड्रियाचा शेप हा सुद्धा व्हॅरी होऊ शकतो. The general size of the mitochondria is 0.2 to 1 micrometer. The diameter ही काय असेल याची diameter असेल and length varies from 1.0 to 4.1 micrometer. सो आता आपण बघूया स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं मायटोकॉन्ड्रियाचं. सो मायटोकॉन्ड्रियाचं आउटर आणि इनर स्ट्रक्चर बद्दल आपण थोडं डिस्कस करूया. आता तुम्हाला माहिती आहे आपण सुरुवातीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, प्लास्टिड्स आर डबल मेम्ब्रेन. त्यांच्याकडे 2 मेम्ब्रेन असतं. सो इट इज हॅव्हिंग bilayer structure. आता outer membrane it having the bilayer, so it having the outer membrane. पूर्ण मायटोकॉन्ड्रिया काही काढू नये आपण, जेव्हा आपण डायग्राम डिस्कस करू तेव्हा सगळं तुम्हाला तिथे लक्षात येईल क्लिअर. सो मायटोकॉन्ड्रिया having outer membrane which generally resembles to the structure of plasma membrane. outer membrane चं स्ट्रक्चर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत रिसेम्बल असतो. सो बेसिकली मायटोकॉन्ड्रिया इज double membranous structure and it having the inner membrane which having the folded structure. त्यांच्याकडे इनर मेम्ब्रेन असतं आणि त्या इनर मेम्ब्रेन कडे काहीतरी somewhat एक फोल्डेड स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. सो this is our mitochondrial inner membrane which is somehow folded in nature. मग डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे म्हटलं आपण, आपल्याकडे आउटर मेम्ब्रेन आहे, आपल्याकडे इनर मेम्ब्रेन आहे. मग आउटर मेम्ब्रेनचा सरफेस एरिया जास्त असेल की इनर मेम्ब्रेनचा सरफेस एरिया जास्त असेल? इनर मेम्ब्रेन लक्षात ठेवायचं की फोल्डेड स्ट्रक्चर आहे. येस अदनान? इनर मेम्ब्रेनचं सर. हा, इनर मेम्ब्रेनचं आपलं
जे असतं सरफेस एरिया तो जास्त असेल, कारण की तिथे फोल्डेड स्ट्रक्चर एक दिसून येतं आपल्याला. एक सिंपल स्ट्रक्चर पेक्षा एक फोल्डेड स्ट्रक्चर त्यांनी एक्वायर केलं, कारण की तिथे काही F1 पार्टिकल, ATP सिंथेस मॉलिक्युल्स, व्हेरियस एन्झाइम्स कॅन ऍक्ट ऑन दॅट. तर इव्होल्युशननी काय केलं की काहीतरी आपल्याला एक फोल्डेड स्ट्रक्चर तिथे दिलं, त्याच्यामुळे त्यांना एक याच फोल्डिंगला आपण म्हटलं दॅट फोल्डिंग वी कॉल्ड इट ॲज क्रिस्टी. याच फोल्डिंगला आपण म्हटलं क्रिस्टी. सो inner membrane having various enzymes, various coenzymes, various proton pumps, various permease molecules, and the outer membrane having some porins molecules for the transport of various signaling molecules, various protein molecules. ज्या पद्धतीने प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती ट्रान्सपोर्टर्स असतात, काही पंप्स प्रेझेंट असतात, त्याच पद्धतीने आउटर मेम्ब्रेन वरती सुद्धा काही एक गेट प्रेझेंट असतात सिग्नलिंग मॉलिक्यूल किंवा प्रोटीनच्या एक्सचेंज साठी. सो इथपर्यंत क्लिअर आहे. सो क्रिस्टी, आता या स्ट्रक्चरला आपण थोडं डिटेल मध्ये बघूया. सो क्रिस्टी हे सगळं आपल्याला पुन्हा शिकायचं आहे थेरॉटिकल मध्ये. आता एक स्पेसिफिकली एक आयडिया क्लिअर होण्यासाठी आपण बघतोय. सो क्रिस्टी इज अ फोल्डेड स्ट्रक्चर हॅव्हिंग the racket like structure present on it. that badminton racket like एक बॅडमिंटनचं रॅकेट तुम्ही बघितलं असेल, त्यासारखं काहीतरी स्ट्रक्चर इथे प्रेझेंट असतं. that structure we called it as a F1 particles having the enzyme ATP synthase and ATPase enzyme म्हणजे ATP तयार करण्यासाठी रिक्वायर असलेले सगळे फॅक्टर्स त्यांच्याकडे प्रेझेंट असतात. सो दिस इज फोल्डेड स्ट्रक्चर कॉल्ड क्रिस्टी. अँड द इनर चेंबर. आता जर अशा पद्धतीने आपण डायग्राम आपली कंप्लीट केली, काहीतरी फोल्डेड स्ट्रक्चरची, फोल्डेड इनर मेम्ब्रेन आणि आपली आउटर मेम्ब्रेन, ही डायग्राम आपण कंप्लीट करूया. आणि या दोघांच्या आतमध्ये एक स्पेस असतं, दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज इंटर मेम्ब्रेन स्पेस. या स्पेस मध्ये सुद्धा काही एन्झाइम्स प्रेझेंट असतात, काही सिग्नलिंग मॉलिक्युल्स या स्पेस मध्ये प्रेझेंट असू शकतात. असं म्हणतात की क्रेब्स सायकल ही इंटरमेम्ब्रेन स्पेस मध्ये चालतात. सो आणि याच्या आतमध्ये ज्या पद्धतीने सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये काहीतरी फ्लुइडी लिक्विडी स्ट्रक्चर आपण बघितलं होतं, त्याच पद्धतीने एक ॲक्वियस मीडियम इथे असतं. त्याला म्हणतात इनर चेंबर ऑर मॅट्रिक्स. दॅट मीडियम इनसाइड दी लेअरिंग ऑफ ऑर मेम्ब्रेन ऑफ दी मायटोकॉन्ड्रिया, त्या आतमधल्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण मॅट्रिक्स. सो बेसिक स्ट्रक्चर आपण इथे डिस्कस केलंय. मॅट्रिक्स इज अ इनर चेंबर. सो दिस इज अवर इनर चेंबर इनसाइड दी मायटोकॉन्ड्रिया. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. येस. हे सगळं आपण डिटेल मध्ये बघूया जेव्हा आपण थेरॉटिकल बघूया चॅप्टर. सो आता बघू आपण मायटोकॉन्ड्रियाचं इव्होल्युशन कशा पद्धतीने झालं. मायटोकॉन्ड्रियाला सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिझम का म्हणतात? सो मायटोकॉन्ड्रिया इज अ सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल. लाईक सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल कोणते कोणते सेल मध्ये प्रेझेंट असतात? एक आता आपण डिस्कस केला, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट अँड प्लास्टिड्स. तर आता आपण डिस्कस करतोय मायटोकॉन्ड्रिया. सो कोणी तुम्हाला क्वेश्चन विचारला सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल म्हणजे काय, कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेलचे? मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट अँड प्लास्टिड. सो व्हॉट इज मीन बाय सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल? सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेलचा मीनिंग काय आहे बरं? व्हॉट इज मीनिंग ऑफ सेमी ऑटोनॉमस? बरं, एखादं इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस असते म्हणजे त्या इन्स्टिट्यूटच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी चालत असतात. समजा एखादं कॉलेज ऑटोनॉमस असतं, युनिव्हर्सिटीने त्याला दिलेलं असतं की यू आर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट नाव. सो तिथे सगळी एक्झाम होते, तिथे सगळं त्यांचं कार्यकाळ
तिथे चालतो, स्पेसिफिक डिपार्टमेंट तिथे प्रेझेंट असतात. म्हणजे सगळा कारभार त्यांचा स्वतःवरती डिपेंड असतं. दे आर नॉट डिपेंडेंट ऑन एनीवन. सो मग सेमी ऑटोनॉमस म्हणजे काय? सेमी ऑटोनॉमस म्हणजे सेमीचा अर्थ होतो हाफ. ज्या पद्धतीने आपली सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन असते ना, की ज्याच्यामध्ये आपल्याला काही कामं स्वतः करावी लागतात, काही कामं मशीन करते. ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन कशी असते, की एकदा कपडे टाकून दिले, की तेच सगळं काम करतं. सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन कशी असते, की आपल्याला तिथे कपडे टाकावं लागतं, पाणी टाकावं लागतं, डिटर्जंट टाकावं लागतं. मग त्याचं ते काम करतं. त्याच पद्धतीने मायटोकॉन्ड्रिया इज अल्सो अ सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनिल. म्हणजेच मायटोकॉन्ड्रियाकडे काही त्याचे फंक्शन तो स्वतः परफॉर्म करू शकतो. काही फंक्शन करण्यासाठी त्याला सेलच्या सायटोप्लाझम पासून सिग्नलिंग मॉलिक्यूल किंवा सिग्नलिंग प्रोटीन्स हे सेलच्या सायटोप्लाझम मधून घ्यावे लागतात. सो सेमी ऑटोनॉमस मीन्स इट हॅव्हिंग इट्स ओन डीएनए अँड इट हॅव्हिंग इट्स ओन रायबोझोम. त्यांच्याकडे 70S टाईपचा आपण बघूया, की 70S टाईपचा त्यांच्याकडे रायबोझोम प्रेझेंट असतो. त्यांच्याकडे स्वतःचा डीएनए प्रेझेंट असतो. मग आता असा कोणता सेल ऑर्गॅनेल आपण बघितला नव्हता आतापर्यंत, की त्याच्याकडे स्वतःचा डीएनए प्रेझेंट नव्हता. मग याच्याकडे स्वतःचा डीएनए कसा आला असेल बरं? याच्याकडे स्वतःचा डीएनए कसा आला असेल बरं? का बरं याने सेलच्या सायटोप्लाझमच्या डीएनएच्या प्रोटीनचा वापर करून स्वतःचं स्ट्रक्चर तयार केलं नाही? का बरं याची स्वतःची एंटिटी त्याच्याकडे आहे? का बरं हा स्वतःला डिव्हाईड करू शकतो सेल ऑर्गॅनेल? असं काय रिझन असेल, की त्याच्याकडे स्वतःचा डीएनए प्रेझेंट असला, बाकीच्या सेल ऑर्गॅनेलकडे बाकीच्या सेल ऑर्गॅनेलकडे त्याचा स्वतःचा डीएनए प्रेझेंट नव्हता. मग याच्याकडेच कसं काय आला बरं? गॉल्जी बॉडीजकडे त्याचा नव्हता, रायबोझोमकडे त्याचा सेल ऑर्गॅनेल डीएनए प्रेझेंट नव्हता. मग याच्याकडेच कसं काय सर्क्युलर डीएनए प्रेझेंट आला? काय झालं असेल इव्होल्युशनमध्ये? येस प्रतिभा? सर न्यूक्लियस प्रेझेंट असतं. न्यूक्लियस प्रेझेंट असतं. कोणाकडे प्रेझेंट असतं? आपण बेटा सेल ऑर्गॅनेल बघतोय. आपण एक स्पेसिफिक सेल बघत नाहीये. आपण सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे ऑर्गॅनेल बघतोय. मायटोकॉन्ड्रियाची मायटोकॉन्ड्रियल त्याला त्याची स्पेसिफिक आयडेंटिटी असतं. आपण सेल बघत नाही. सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे सेल ऑर्गॅनेल बघतोय. आता एक कॉन्सेप्ट बघूया, दॅट इज सिम्बायोजेनेसिस. तर काढून टाकूया आपण. सो मायटोकॉन्ड्रिया इज डिराइव्हड बाय सिम्बायोजेनेसिस. एका सायंटिस्टने आपल्याला सिम्बायोजेनेसिस नावाची थेअरी दिली. सिम्बायोजेनेसिस नावाच्या थेअरीवरून असं सांगतात, की मायटोकॉन्ड्रिया इट डिराइव्हड फ्रॉम दी फायलोजेनेटिकली सिमिलर प्रोकॅरियोटिक. म्हणजे मायटोकॉन्ड्रियाला त्याचा स्पेसिफिक डीएनए असतो असं आपण म्हटलंय. पण मायटोकॉन्ड्रियाचा जर जिनोम स्टडी केला, तर मायटोकॉन्ड्रिया आर फायलोजेनेटिकली सिमिलर टू रिकेट्सियाल्स प्रोटिओबॅक्टेरिया. रिकेट्सियाल्स प्रोटिओबॅक्टेरिया नावाच्या एका प्रोकॅरियोटिक पासून मायटोकॉन्ड्रिया हा डिराईव्ह झालेला आहे असं म्हणतात. म्हणजे काय झालं असेल? फायलोजेनेटिकली सिमिलर टू म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप असेल. दे हॅव्हिंग सम इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. म्हणजे जर आपण रिकेट्सिया प्रोटिओबॅक्टेरियाचा जिनोम स्टडी केला आणि मायटोकॉन्ड्रियाचा जिनोम स्टडी केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे सिमिलॅरिटी हे दिसून येतात. रिकेट्सिया प्रोटिओबॅक्टेरिया काय आहे? एक प्रकारचा बॅक्टेरिया, एक प्रकारचा प्रोकॅरियोटिक प्रेझेंट आहे. बरं झालं काय असेल इव्होल्युशनच्या वेळेस? समजा एखादा युकॅरियोटिक सेल असेल, ज्याच्याकडे मायटोकॉन्ड्रिया इनिशियली अब्सेंट आहे. मग काय झालं असेल? याच्या जवळपास एखादा एक
प्रोकॅरियोटिक आपला आलेला असेल, दॅट इज रिकेशिया प्रोटिओबॅक्टेरिया. आता युकॅरियोटिक सेलला त्याच्या न्यूक्लियस मध्ये स्पेसिफिक जीनोम प्रेझेंट आहे. दे हॅव्हिंग जीनोम प्रेझेंट इन द न्यूक्लियस. And this bacteria or prokaryotics also having genome. प्रोकॅरियोटिक मध्ये सर्क्युलर जीनोम प्रेझेंट असतो, त्याच पद्धतीने मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा सर्क्युलर डीएनए प्रेझेंट असतो. बरं, आता काय केलं इव्होल्युशनच्या वेळेस काय झालं असेल की चुकून यांचं दोघांचं फ्युजन झालं असेल. म्हणजे ते काय होऊ शकतं की युकॅरियोटिक सेलचं फ्युजन झालं असेल प्रोकॅरियोटिक सेल सोबत, काहीतरी कंडिशन तिथे डेव्हलप झाली असेल, काहीतरी मेकॅनिझम झाला असेल आणि युकॅरियोटिक सेलनी त्या प्रोकॅरियोटिक सेलला त्या बॅक्टेरियाला खाऊन टाकलं. म्हणजे युकॅरियोटिक सेलनी या प्रोकॅरियोटिक सेलला एनगल्फ केलं, असं काहीतरी मेकॅनिझम तिथे झालेलं असेल आणि हा बॅक्टेरिया अल्टिमेटली इथे तयार झाला आणि या बॅक्टेरियाने सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एंट्री घेतली आणि इट हॅव्हिंग, आपण म्हटलं की मायटोकॉन्ड्रियाकडे त्याची डिव्हिजन कॅपॅबिलिटी सुद्धा असते, त्यांच्याकडे स्वतःचा सर्क्युलर डीएनए सुद्धा प्रेझेंट असतो. तर हा बॅक्टेरिया इथे फिक्स झाला असेल आणि याचंच रूपांतर पुढे कुठे झालं, पुढे याचंच रूपांतर एका मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चर मध्ये झालं. याचं रूपांतर मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चर मध्ये झालं, असं म्हणतं सिम्बायोजेनेसिस नावाची थेअरी. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की इट इज जनरेट फ्रॉम दी सिम्बायोजेनेसिस. म्हणजे एखादा युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक जर सोबत सोबत काम करत असेल, सिम्बायोजेनेसिसच्या कॉन्सेप्टने काम करत असेल, तर काय झालं असेल, एक सेल युकॅरियोटिकचा आणि प्रोकॅरियोटिकचा एकमेकांसोबत मर्ज झाला असेल आणि होऊ शकतं की याच बॅक्टेरियाचा जीनोम किंवा हाच बॅक्टेरिया रिकेट्सिया प्रोटिओबॅक्टेरिया हा पुढे मॉडिफाईड झाला आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. So mitochondria is generated from the symbiogenesis. So clear a point? Yes or no?